नमस्कार. आगडी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मस्त रव्यापासून कुरकुरीत डोसा कसा करायचा ते बघणार आहे. आणि बघा मस्त एकदम कुरकुरीत होते. त्यासोबत बिना नारळापासून केलेली चटणीसुद्धा आहे. याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा. तर मस्त कुरकुरीत डोसा झाला आहे, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला एक तुकडा खाऊनसुद्धा दाखवते. तर बघा चटणीसोबत खूप छान लागतो किंवा असाच खाल्ला तरी चालेल. हे बघा, क्या बात आहे. मस्त असा कुरकुरीत झाला आहे. तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला ही रेसिपी जर शिकायची असेल त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. तरच तुमचा डोसा छान असा कुरकुरीत येईल. चवीलाही खूप छान लागतो. तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता किंवा मग असा सुद्धा खाल्ला तरी चालेल. खूप सोपी रेसिपी आहे. डोसा खायची इच्छा झाली तर मग प्रत्येकाच्या घरामध्ये रवा अवेलेबल असतो. आपण त्यापासून मस्त असा कुरकुरीत डोसा बनवून खाऊ शकतो. झटपट नाश्त्यामध्ये बनणारा हा पदार्थ आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत हा डोसा आवडीने खातील. तर लगेच वेळ न गमावता पटकन रेसिपीकडे वळूयात. पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. चला तर मग मस्त असा कुरकुरीत रव्याचा डोसा लगेच करायला सुरुवात करूया. तर झटपट होणारा रवा डोसा करण्यासाठीचं साहित्य आपण बघून घेऊया. तर 1 वाटी बारीक रवा घेतला. रवा डोसा छान कुरकुरीत व्हावा म्हणून 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं. चवीनुसार मीठ लागेल. 4-5 चमचे दही आहे. थोडीशी कोथिंबीर, 1 ते 2 हिरवी मिरची बारीक चिरून घेतली. आता लगेच काय करायचं, एक बाउल घ्यायचा आहे. तर यामध्ये रवा घालायचा, तांदूळाचं पीठ आहे, चवीनुसार मीठ घालायचं, दही, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचे तुकडे. आधी हे सगळं साहित्य असंच मिसळून घ्यायचं. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान सरसरीत असं बॅटर करून घ्यायचं आहे. याच्या गुठळ्या छान अशा मोडून घ्यायच्या. बघा इथे छान असं सरसरीत बॅटर बनवून तयार आहे. याप्रमाणे हे कन्सिस्टन्सी आली पाहिजे. बघा छान असं सरसरीत आहे. आता लगेच आपण डोसे करायला घेऊया. तर बघा इथं गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे. तवा छान व्यवस्थित गरम झाला. आता यावरती थोडं तेल घालून घ्यायचं. हे बघा छान हे तेल असं पसरवून घ्यायचं आहे. आता आपल्याला लगेच डोसे करायला घ्यायचे. तर आधी हे डोश्याचं मिश्रण छान हलवून घ्यायचं. आता बॅटर सोडताना सुरुवातीला असं कडेने सोडून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने आणि नंतर असं मध्यभागी सोडून घ्यायचं. बघा एक बाजू छान अशी कुरकुरीत भाजून घ्यायची. तुम्ही बघू शकता एक बाजू अशी छान प्रकारे भाजली गेली की यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि कडेने सुद्धा तेल घालून घ्यायचं आहे आणि छान खरपूस रंगावर येईपर्यंत हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. बघा इथे डोसा छान असा कुरकुरीत भाजला गेला आहे. आता याच्या आपण कडा सोडून घेऊया. तुम्हाला जर वाटते की ही बाजू कच्ची आहे तर काय करायचं, याला पलटी करून घ्यायचं आहे. हे बघा क्या बात आहे. मस्त असा खरपूस झाला आहे. छान सुरेख रंगावर भाजले गेला आहे. आणखी हे बाजू एक वेळ छान अशी भाजून घेऊया. बघा आता दुसरी बाजूसुद्धा छान अशी खरपूस रंगावर भाजली गेली आहे. बघा आता लगेच याला काढून घ्यायचं. हे बघा या पद्धतीने मस्त असा कुरकुरीत हा डोसा तयार आहे आणि मस्त सुरेख रंग आला. लगेच याला काढून घेऊया. आता याच पद्धतीने दुसरा डोसासुद्धा बनवून घेऊया. तर थोडं तेल घालायचं. परत जास्त तेल नका घालू, थोडंच तेल घालायचं. सगळीकडे तेल पसरून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने दुसरा डोसासुद्धा आपण करून घेऊया. तर बघा असं बॅटर घ्यायचं. सुरुवातीला हे असं कडेने सोडून घ्यायचं आहे. हे बघा असं. तर बघा एक बाजू छान अशी कुरकुरीत भाजून घ्यायची आहे. एक बाजू चांगल्या प्रकारे अशी भाजल्या गेली की यावरती थोडे तेल घालून घ्यायचं. कडेने सुद्धा तेल घालून घ्यायचं आहे. त्याची दुसरी बाजूसुद्धा पलटी करून घ्यायची आहे. बघा मस्त असा हा कुरकुरीत डोसा झाला आहे. तुम्हाला जर वाटलं ही बाजू कच्ची राहिली तर भाजायची, नाहीतर मग असा याला रोल करून घ्यायचा आहे. तर बघा मी दोन्ही बाजूंनी छान असा खरपूस भाजून घेते. खरपूस छान लागतो, अलगद हा डोसा निघतो. बघा बघा किती छान असा खरपूस रंगावर भाजला गेला आहे. आता लगेच हे बाजूसुद्धा छान अशी
खरपूस भाजून घेऊया। आता इथे बघा दोन्ही बाजूने छान असा खरपूस डोसा भाजला गेला आहे, तर मला दाखवते। आता लगेच याला रोल करून घेऊया। गॅस करायचा बंद आणि याचा छान असा रोल करून घ्यायचा। मस्त असा कुरकुरीत हा रव्याचा डोसा झाला आहे, लगेच काढून घ्यायचा। तर बघा इथे मस्त असा कुरकुरीत रव्याचा डोसा बनून तयार आहे। त्यासोबत चटणीसुद्धा आहे, बिना नारळाची ही चटणी आहे। याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला आणि डोसासुद्धा छान असा कुरकुरीत झाला आहे। तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।